शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ही माहिती तुमचा कापसावरील एकरी खर्च कमी करणारी माहिती आहे। भरपूर ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा फवारा आपण सांगितलेला आहे, परंतु आज जी तुम्हाला ही माहिती देणार आहे तर ही माहिती तुमचा खर्च वाचवणारी माहिती आहे। आता ती कशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो। आजची तारीख आहे 23 ऑगस्ट 2025, म्हणजेच कालचा पोळा हा होऊन गेलेला आहे। आज नंदी पोळा आहे। तर सांगण्याचं तात्पर्य या व्हिडिओमधून मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा या व्हिडिओमधून खर्च सांगणार नाही आहेत, परंतु तुमचे या व्हिडिओमधून पैसे वाचवणार आहेत। कारण मी प्रत्येक ठिकाणी फवारणी सांगतो, परंतु आज मी तुम्हाला एक अशी माहिती देणार आहे की ज्यामुळे तुमचा एकरी खर्च हा वाचणार आहे। शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय आहे की पोळा आला की एक फवारणी करायची, मावा, तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी, त्यानंतर बोंडअळी असेल, बुरशी असेल, तर यासाठी आपल्याला फवारणी करतो। परंतु आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तर या माहितीमुळे तुमचा खर्च हा वाचला जाणार आहे। याचं कारण आता ऐका, आपण सुरुवात करूया। येत्या 5 ते 6 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी झड सुरू आहे किंवा अति मुसळधार ते मुसळधार सुद्धा पाणी हा उपलब्ध आहे। कुठे झडी सुद्धा हा झालेली आहे। याचा फायदा आपल्याला असा झाला आहे की आपल्या कपाशीवरील ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहे, त्याचप्रमाणे आपल्या कपाशीवर जे बोंडअळीचे पतंग आहे, तर हे झड असल्यामुळे आपल्या शेतामध्ये अंडे घालू शकले नाही। कारण जिथे पण अंडी घातले, पावसामुळे ती अंडी संपूर्ण तिथून वाहून गेली। आता तुम्ही म्हणाल की पावसामुळे वाहून गेली तर आम्हाला फवारणीचं काय काम? तर मी तुम्हाला तेच माहिती या व्हिडिओमधून देत आहेत की ती अंडी वाहून गेल्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडी पाऊस जास्त असल्यामुळे त्या सुद्धा तेथे नष्ट झाल्या किंवा पूर्ण कपाशी ही फ्रेश झाली आहे। पहा, पूर्ण कपाशी ही फ्रेश आहे। तुम्ही तुमच्या शेतामध्ये बघा, निरीक्षण करा। किडी असेल तरच फवारणी करा, परंतु माझ्यानुसार भरपूर ठिकाणी किडी राहिल्या नाही। कारण मी जवळपास 15 ते 20 प्लॉट जवळपास 2 दिवसामध्ये फिरलो आणि त्यामध्ये असं निदर्शनात आलं की प्रत्येक शेतकऱ्यांकडून एकच मला उत्तर आलं की कपाशीची फक्त आता वाढ होत आहे, त्याला पात्या फुले लागत आहेत, परंतु किडीच नाही आहे। संपूर्ण झाड क्लीन असल्यामुळे झाडांनी खूप अशी ग्रोथ घेतली आहे। मी 1-2 शेतकऱ्यांना विचारलं, त्यांच्या शेतावर गेलो, त्यानंतर बाकी शेतकऱ्यांच्या शेतावर गेलो, सगळ्यांची एकच माहिती की आपलं झाड कपाशीचं हे पूर्ण फ्रेश झालं, त्याच्यावरती किड्याच नाही किंवा किडी गायब झाल्या। मग तेव्हा निदर्शनात असं आलं की या पावसाचा फायदा शेतकऱ्यांना अशा प्रकारे झाला। आता याच पावसाचा फायदा भरपूर शेतकऱ्यांना नुकसानदायक सुद्धा ठरला। अक्षरशः शेतामधली कपाशी ही खरडून गेली, शेत पूर्ण खरडून गेलं, माती पूर्ण खरडून गेली। तर त्या शेतकऱ्यांनी धीर सोडू नये। तर आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक उभा आहे, तर अशा शेतकऱ्यांनी कपाशीवर फवारणी करण्याची घाई करू नये। मग आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किडी आहे तर त्यांनी काय वापरायला पाहिजे याची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलेलाच होता की याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही तो पाहू शकता। परंतु आता तुम्हाला जर फवारणी करायची आहे तर मग नेमकं आता काय फवारणी करावं? तर सतत रिमझिम 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 पाऊस सुरू असल्यामुळे आता आपण कापसाला फक्त एक बुरशीनाशक जसं की टेबुकोनाझोल प्लस सल्फर किंवा प्रोपिकोनाझोल म्हणजे स्टील्ड किंवा बजेट असेल, पात्या फुलामध्ये फुल आपली कपाशी असेल तर अशा वेळेस तुम्ही महाग म्हणजे कस्टोडिया 25 मिली 15 लिटर पाण्यासाठी उपयोग करू शकता। नाहीतर तुमची जर कपाशी दाटली नसेल आणि एकट दुकट जर पाती असेल, फुल असेल, तर तुम्ही तेव्हा साधं प्रोपिकोनाझोल किंवा तुम्ही याच्यामध्ये साप पावडर सुद्धा यूज करू शकता, काहीही हरकत नाही। किंवा तुम्ही हलकं एखादी बुरशीनाशक जरी वापरलं तरी काहीही हरकत नाही। तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून एकरी तुमचा खर्च हा कशा प्रकारे कमी होतील याबद्दलच फक्त मी माहिती दिली आहे। कारण शेतकरी काय करतो की पोळा आला की उचल डब्बा मार फवारा, यामुळे शेतकऱ्यांचा एकरी खर्च हा तेथे वाढला जातो। तर शेतकऱ्यांचा खर्च न वाढावा त्यासाठीच मी तुम्हाला ही माहिती देणार आहे। कारण ही माहिती कृषी केंद्रवाल्यांसाठी धोकादायक ठरणारी माहिती आहे। कारण आता जवळपास कृषी केंद्रांचा एक स्प्रे जाणं म्हणजे जवळपास लाख रुपयाचं नुकसान होणं आहे। तर त्यामुळे शेतकऱ्यांना गरज असेल तरच असं पान पकडायचं कपाशीचं कोणतं पण, असं उलटं करून बघायचं। यावरती जर तुम्हाला मावा, तुडतुडा, फुलकिडा, कुठे उडणारी पांढरी माशी जर दिसत असेल तर तुम्ही तेथे फवारणी करा। आणि बोंडअळीसाठी
जर गरज असेल तर, गरज तर नाही कारण मला तरी वाटतं, परंतु तुम्ही ही फवारणी आता कधी करायची, तर तुम्ही ही फवारणी करायची इथून 10 दिवसानंतर. यामध्ये तुम्ही बोंडअळीचं वगैरे टाकू शकता, मावा तुडतुडे फुलकिड्याचं टाकू शकता, बुरशीनाशक टाकू शकता. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये कपाशी खूप ग्रोथमध्ये आहे. आता बघा, ही कपाशी 5 दिवसामध्ये जर इतकी झाकत असेल तर अजून 10 दिवसामध्ये हिचे काय हाल होणार. तर त्यामुळे कपाशी वाढीवर लागलेली आहेत. कारण बघा, पूर्ण शेंडा हा कोवळा शेंडा आहे, खूप फास्ट ग्रोथ घेत आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर आता कपाशीवर स्प्रे काढायचा असेलच तर एक बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत वाढ रोधक जसं की चमत्कार असेल, लिहोसिन असेल, टाबोली असेल किंवा गायत्री परफेक्ट असेल, यापैकी तुम्ही एका प्लांट ग्रोथ रेग्युलेटरची फवारणी केल्यामुळे तुम्हाला खूप जबरदस्त फायदा हा दिसून येईल. चमत्कारचं प्रमाण 20 ते 25 मिली ठेवा. लिओसिन वापरायचं असेल तर 2 ते 2.5 मिली फक्त 15 लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता. टाबोली वापरायचं असेल तर 3 ते 5 मिली वापरू शकता. किंवा तुम्ही गायत्री परफेक्ट वापरत असेल आणि 3 फुटाच्या खाली कपाशी असेल तुमची तर तुम्ही 15 मिली घ्या आणि 3-3.5 फुटाच्या वर गेली असेल तर तुम्ही 20 मिली घ्या. तर ही माहिती अतिशय महत्त्वाची माहिती होती. शेतकऱ्या मित्रांनो, काळजी घ्या. वर्ष थोडं बेकार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा खूप मुसळधार पाऊस पडणार आहे. तर त्यामुळे तुम्ही एकरी खर्च कसा कमी करता येईल यावरच आपलं यावर्षी लक्ष आहे. कारण आपला खताचा डोस जो दिला होता तर तो अक्षरशः शेतकऱ्यांचा वाहून गेला आहे. त्याबद्दल सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती ही दिली आहे. तर इतर माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी मी तुम्हाला जे मला नवीन वाटलं तर ती माहिती मी तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे देणारच आहे. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कमीत कमी 5 शेतकरी ग्रुपमध्ये हे शेअर करा. कारण हा जर व्हिडिओ तुम्ही शेतकरी ग्रुपमध्ये शेअर केला तर तुमचा येथे फायदा असा होईल की ते शेतकरीसुद्धा आपल्यासोबत जोडले जातील आणि एक तुम्हालासुद्धा आशीर्वादाच्या रूपामध्ये त्यांच्याकडून काही प्राप्त होईल. तर ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.